श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वते नमः। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वते नमः। उपस्थित सर्व भक्तगण, बंधू भगिनी, माता, आपणाला माहीतच आहे की या शताब्दी वर्षानिमित्त महाराजांच्या जीवनचरित्राची उजळणी चालू आहे। वेगवेगळ्या लोकांना बोलवून महाराजांच्या चरित्राच्या वेगवेगळ्या पैलूंवरती इथे चर्चा होते। तर हॉस्पिटल, रुग्णालय डेरवणला बांधणं हे एक महाराजांचं मोठं स्वप्न होतं। ते स्वप्न कसं साकारलं, आज त्याची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे, तिथे भविष्यामध्ये काय योजना आहेत, याविषयी चर्चा करण्यासाठी, ते सांगण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर सुवर्णा पाटील आलेल्या आहेत। आपल्याला माहीतच आहे की त्या डेरवण हॉस्पिटलच्या संचालिका आहेत। नमस्कार मॅडम। पहिला प्रश्न मला असा आपल्याला विचारायचा आहे की वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय आपण कसा काय घेतला आणि MDची पदवी मिळेपर्यंतचा आपला प्रवास कसा होता? स्वामी समर्थ। सद्गुरू दिगंबरदास महाराजांना माझा नमस्कार आणि काका महाराजांना माझा नमस्कार। माझं सगळं लहानपण हे मुंबईत गेलं। शालेय शिक्षण हे अंधेरीला विजयनगर सोसायटीमध्ये जे परांजपे विद्यालय आहे तिथे झालं आणि त्यानंतर 12वी पर्यंत मी रुपारेल कॉलेज माटुंगा इथे शिकले। शाळेत असताना मी अगदी लाजाळू, भिडस्त आणि ॲव्हरेज, म्हणजे कधीही असं काही वर्गात नंबर वगैरे आलाय किंवा अशातला काही प्रकार नव्हता। एक ॲव्हरेज मुलगी, अतिशय भिडस्त असा स्वभाव होता। डॉक्टर होणं हे कदाचित, माझे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांचे एक मित्र होते डॉक्टर शेंडे म्हणून, ते डेंटिस्ट होते गिरगावात। तर कदाचित त्यांचा प्रभाव असेल, कारण मी पहिली दुसरीत असताना त्यांच्याकडे खूप जायची, त्यामुळे त्या प्रभावाखाली असं मनात कुठेतरी होतं की आपण मोठेपणी डॉक्टर व्हायचं। तो सगळा प्रवास जो शालेय आणि हे होता त्याच्यात माझी तब्येत फार नाजूक होती, म्हणजे खूप मला सारखे काय काय आजार व्हायचे। 12वीमध्ये मला 1 महिना रजा घ्यावी लागली होती 12वीच्या परीक्षेच्या आधी। त्यानंतर MBBSला सुद्धा गेल्यानंतर मला पहिल्याच परीक्षेच्या वेळी सिव्हिअर डिहायड्रेशन झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं होतं। त्यानंतर सेकंड इयरला पायाच्या रक्तवाहिन्या गोठल्यामुळे DVT झाल्यामुळे 1 महिना वेस्ट गेला होता आणि मलेरिया झाला त्याच्यानंतर इंटर्नशिपमध्ये। त्यामुळे ही तब्येत फारच माझी होती, म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं मला पुढे काही करता येईल। पण हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा मी डेरवणला आले त्यानंतर गेल्या 17 वर्षात आजारपणामुळे माझा एकही दिवस वाया गेला नाही। तर ही केवळ महाराजांचीच कृपा आहे। आणि अशा प्रकारे सुरुवात झाली।
त्यानंतर मी MBBSला ॲडमिशन कराडला घेतली. कराड हे चिपळूणपासून 100 किलोमीटर अंतरावर होतं आणि त्यावेळी चिपळूणवरून खूप सिरियस पेशंट्स यायचे. मी मुंबईची असल्यामुळे मी चिपळूण हे नावसुद्धा कधी ऐकलं नव्हतं. पण असं वाटत होतं की बहुतेक इथे काही डॉक्टर वगैरे काही नसावेत, त्यामुळे ती लोकं एवढी गंभीर होऊन हॉस्पिटलला येत आहेत. एवढीच एक चिपळूणची आठवण होती. आणि त्यानंतर MD झाल्यावर मी परत मुंबईला गेले. MD मेडिसिनला सुद्धा ॲडमिशन घेताना अशी वेळ होती की मला ऑर्थोपेडिक्स आणि मेडिसिन हे दोन्ही विषय मिळत होते आणि मला सर्जिकल ब्रांच आवडत असल्यामुळे मी ऑर्थोपेडिक हा ऑप्शन ठेवला. तर आमच्या डीननी मला येऊन सांगितलं की तुला काही जमणार नाही तुझ्या शरीराच्या ह्यानी, तू आपलं जनरल मेडिसिन घे, ते तुला व्यवस्थित करता येईल. आणि मग मी ऑर्थोपेडिक सोडलं आणि मग मी जनरल मेडिसिनला ॲडमिशन घेतलं. डेरवणला येण्यापूर्वी कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या काम केलं आपण? तिथला अनुभव कसा होता? आणि डेरवणला येण्यापूर्वी मी इंटर्नशिप जी केली ती ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला केली. आणि सिव्हिल हॉस्पिटल हे गरीब लोकांसाठीचं हॉस्पिटल असतं आणि तिथे तर रोड ॲक्सिडेंट नंतर ट्रेन ॲक्सिडेंटचे खूप पेशंट्स आणि प्रचंड पेशंट्स बघितले. सगळे कॉट खाली कॉट वर, जिकडे जागा मिळेल तिथे आम्ही पेशंट्स ॲडमिट करत असू. ते सगळं हॉस्पिटल्स हे इंटर्न्स चालवत असत, कोणी सिनियर डॉक्टर्स फार नसत. आणि खूप गरिबी असूनही पेशंटना ट्रीटमेंट देताना जे जे काही चॅलेंजेस होते ते सगळे फेस करता आले आणि तिथे खूप शिकायला मिळालं. त्यानंतर मी MD झाले आणि MD झाल्यावर मी कूपर हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले, कारण ते आमच्या घराच्या खूप जवळ होतं. आता त्यावेळी सामान्य लोकांना खूप प्रायव्हेट मोठमोठी हॉस्पिटल्स अंधेरीच्या पलीकडे नव्हती. त्याच्यामुळे काही आजार झाला पटकन की कूपर हॉस्पिटलला जायचं. अनफॉर्च्युनेटली त्या हॉस्पिटल खूप मोठं आहे, पण कोणी मोठे डॉक्टर्स तिथे कधीही राऊंडला आलेले मी बघितले नाही. मी जे पास झाल्यानंतर इमिजिएटली तिथे जॉईन झाले अशासारखेच माझे ज्युनियर डॉक्टर्स तिथे होते आणि अत्यंत हाल लोकांचे व्हायचे. तिथे डॉक्टर नाही, बेड नाही, इंजेक्शन्स अवेलेबल नाही. सगळ्या पेशंटना सांगायचं तुम्ही पुढे सायनला जा. म्हणजे बेड अभावी आणि डॉक्टरांअभावी आणि पैशाअभावी अक्षरशः लोक मरताना बघितलेली आहेत. आणि त्यानंतर मग मी जसलोक हॉस्पिटलला जॉईन झाले. जसलोक हॉस्पिटल हे अगदी श्रीमंतांसाठीचं 5 स्टार हॉस्पिटल होतं. त्याच्यात 19व्या मजल्यावर ICU आहे 22 बेडचं. आणि त्या ICUमध्ये चारी बाजूनी काचा समुद्रकिनारा दिसतोय. पण बेडवर झोपलेली जी लोकं असायची ती अतिशय श्रीमंत. केवळ पैसा आहे आणि मृत्यू येत नाही म्हणून म्हातारी म्हातारी माणसं बेडवर पडून असायची. आणि त्यावेळी मग समाजातली जी विषमता आहे ती पहिल्यांदाच मला समजून आली की इतकी विषमता आहे की रोगजर्जर झालेली माणसं केवळ पैसा आहे म्हणून बेड अडवून बसली आहेत आणि जी खरंच आजारी आहेत, जी तरुण आहेत, जी गरीब आहेत आणि जी बरी होऊ शकतात पण पैसे नाहीत म्हणून ती मृत्यूशी झुंज देत होती. आणि त्यामुळे मग वाटलं की तिथे काही मन रमलं नाही. आणि मग अचानक मी पेपरमध्ये जाहिरात वाचली. डॉक्टर सुधीर जोशी सर कडे इंटरव्ह्यूला गेले. सरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि म्हणाले की तू ठीक आहे, तू कोकणात जातेस तर तिथे सर्पदंशाचं प्रमाण खूप आहे, मग तुला ट्रीटमेंट करता येईल का? तर नशिबाने माझा MDला थिसिस टॉपिक होता तो सर्पदंशाचा होता. त्याच्यामुळे मला जी काही थिओरॉटिकल उत्तरं होती ती सगळी मी दिली. आणि मग सर म्हणाले की चालेल, तू मग हरकत नाही MD म्हणून जॉईन व्हायला. आणि मग डेरवणला आल्यानंतर मन रमण्याचं कारण असं झालं की ही जी सगळी विषमता मी तिथे बघितली होती त्याच्यातला लवलेशही डेरवणमध्ये नव्हता. कारण महाराजांच्या मार्गदर्शनामुळे अशी तिथे सिस्टीम आहे की पेशंट गेटमध्ये आला की वॉचमन जो असतो तो आमचा स्ट्रेचर घेऊन धावतच जातो, पेशंटला आत घेतो. डॉक्टर सगळे फुल टाईम कॅम्पसमध्ये असल्यामुळे 1 सेकंदात त्याच्यावर उपचार सुरू होतात. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असल्यामुळे 1 तासाभरात त्याचं डायग्नोसिस होऊन त्याला ट्रीटमेंट मिळते. इररिस्पेक्टिव्ह ऑफ तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो म्हातारा आहे, तो रोगजर्जर काहीही असो, त्याला योग्य ट्रीटमेंट योग्य दरात योग्य वेळेमध्ये आणि योग्य उपचार मिळतात. आणि त्यामुळे ह्या हॉस्पिटलचं जे वैशिष्ट्य होतं ते इतकं वेगळं होतं की तिथे मन रमलं नसतं तरच आश्चर्य वाटलं असतं. आपण डेरवणला येण्यापूर्वी हे जेव्हा जाहिरात पाहून आपण इंटरव्ह्यूला गेला त्यावेळेला डेरवण कुठे आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, हॉस्पिटल कसं आहे, केवढं आहे, सोयीसुविधा काय आहे, त्याची आपल्याला काही कल्पना होती? तशी कल्पना नव्हती, कारण मी STने सावर्ड्याला उतरले
आताच सगळ्यांनी तुम्ही सावर्डा बघितलं असेल, पण जेव्हा 17 वर्षापूर्वी मी उतरले तेव्हा फक्त एसटी स्टँड होता आणि तिथे विचारायलाही कोणी माणूस नव्हतं की हॉस्पिटल कुठे आहे. मग एक लाल मातीचा रस्ता होता, त्याच्यावर चालत चालत एक 3-4 किलोमीटर चालल्यावर कोणीतरी सांगितलं की मठ इकडे आहे. पण मठ यायच्या आधीच एक बोर्ड दिसला वालावलकर हॉस्पिटलचा आणि म्हणून मग मी आत शिरले. रस्त्यावर येताना एकही घर किंवा एकही दुकान किंवा काहीही तिथे नव्हतं. आणि रिसेप्शन काउंटरला आल्यानंतर एका बाजूला स्वामींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला दिगंबरदास महाराजांचा फोटो होता. अतिशय सुंदर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते बांधलं होतं आणि डावीकडच्या कोपऱ्यामध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट आणि छोटीशी पॅथॉलॉजी लॅब होती आणि एक सीटी स्कॅन मशीन त्यांनी त्यावेळी इन्स्टॉल केलं होतं. आमची जी राहायची सोय होती ती मंदिराच्या समोर जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या मागे काही बिल्डिंग्स आहेत, तिथे आम्हाला डॉक्टरना राहायची सोय केली होती. आणि पहिले 8 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये जीपनी यायचो, परत जायचो. पहिल्या 8 दिवसात एकही पेशंट हॉस्पिटलला आला नाही आणि असेच दिवस गेले. पण आम्ही वाट बघत होतो की पुढे काय होईल आणि भविष्यात काय लिहिलेलं आहे. आणि थोडीशी मनात अशी शंका की काय हे ट्रस्टीजनी जंगलात इथे सिटी स्कॅन आणून ठेवलेलं आहे आणि याचं आता काय करणार आहे ते आणि हा सगळा घाट कशासाठी बांधलाय असं सारखं मनात त्यावेळी येत होतं. मग काकांशी आपली पहिली भेट कधी झाली आणि हे सर्व तुमच्या ज्या काही शंका होत्या त्या विचारल्या जातात? त्यानंतर असेच दिवस गेले आणि 8 दिवसानंतर एकदा रात्री 10-10:30ला आम्हाला जाग आली. खूप जोरात आवाज येत होता. काहीतरी हे होते पालखी उत्सव. त्यावेळी आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि बाहेर येऊन बघितलं तर कोणीतरी सांगितलं की अहो शिवजयंतीची पालखी येते. म्हणजे आम्ही गेलोही नव्हतो त्या पालखीला, आम्ही आतच आमच्या रूममध्ये होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी कळलं की काका आहेत आणि त्यांना भेटायचं आहे. पण साडीची व्यवस्था नव्हती. साडी नेसायची म्हणजे प्रश्न, म्हणून मग कुठून तरी ती साडीची व्यवस्था केली आणि मग सकाळी मंदिरात काकांना भेटायला गेले. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सगळी विचारपूस केली आणि बिडकर महाराजांचं चरित्र मला दिलं. त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतःचं नाव लिहिलं आणि ते चरित्र मला दिलं. त्यावेळी आम्ही त्यांना खूप प्रश्न विचारत असू आणि तेही एका सेकंदात त्याची उत्तरं देत असत. कारण डॉक्टर म्हटलं की शंका खूप असतात आणि ते निरसन झाल्याशिवाय मनाला पटत नाही. पण समहाऊ इतक्या क्षणार्धात त्यांनी उत्तरं ते देत गेले की काही वेळेला आम्ही त्यांना खास आमच्या इथे आम्हाला जे प्रश्न होते ते विचारण्यासाठी सुद्धा बोलवत असू आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा यायचे आणि सगळ्या डॉक्टरांच्या ज्या शंका आहेत वेगवेगळ्या विषयांवर त्याचं निरसन ते करायचे. आणि मग हळूहळू लक्षात आलं की हे सगळं का बांधलंय आणि कसं. ते आता पुढे जसं हॉस्पिटलची माहिती येईल तेव्हा ते मलाही कळलं की हा घाट कशासाठी सगळा घातला होता. ते सुरुवातीला हॉस्पिटलचे डॉक्टर्स नर्सेस वगैरे आपण आजूबाजूच्या गावातून शिबिरं घ्यायला सुरुवात केली. त्याचा हॉस्पिटलला आणि तुम्हालाही व्यक्तिशः डॉक्टर म्हणून काय फायदा झाला? पहिले 8-10 दिवस असे गेल्यानंतर मात्र काकांनी सांगितलं की हे असं होणार नाही. डॉक्टर केबिनमध्ये बसलेत आणि पेशंट्स आपोआप येतील. कारण लोकांना जर आरोग्याबद्दल जागृतीच नाही, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत ना, अन्न वस्त्र निवारा, त्यानंतर कदाचित दारू, दुसरी काही गरजच नाही. तर ही आरोग्याबद्दलची गरज काय आहे हे त्यांना जाणून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये शिबिरं घ्या. आणि मग मात्र आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये सगळे डॉक्टर्स मिळून आम्ही शिबिराला जायला लागलो आणि आरोग्याबद्दल माहिती आणि सगळी जागृती केली. आणि असं वालावलकर हॉस्पिटल आहे, तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही इथे या, असं आम्ही तेव्हा त्या सगळ्यांना सांगितलं. ह्याचा फायदा असा झाला की जरी महाराजांच्या मनात इथे हॉस्पिटल असावं हे होतं, तरी सुद्धा तिथे काम करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना पण तिथली परिस्थिती माहिती हवी ना, ती आम्हाला माहिती झाली. लोक राहतात कशी, त्यांची घरं कशी आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांना जाण्या येण्याची साधनं काय आहेत, इतकी डिटेल माहिती झाली की ज्यावेळी आम्ही त्यांना ट्रीटमेंट ॲडवाईस करत असू त्यावेळी ह्या सगळ्याचा फायदा झाला. कारण मेडिकल कॉलेजेसमध्ये आम्हाला हे पुस्तकात हा आस्पेक्ट कधीच शिकवला जात नाही. फक्त ट्रीटमेंट एवढंच शिकवलं जातं, पण ती त्याला परवडेल का ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. आणि ह्याचा फायदा मला वाटतं काकांनी ही शिबिरं घ्यायला सांगितली त्यामुळे प्रचंडच झाला आम्हाला. तुम्ही तिथे आला त्यावेळेस सुरुवातीला तरी हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर असं काही पूर्ण उभारून झालं नव्हतं. मग त्यावेळेला तिथे काम करणं एक रोज नवं आव्हान अशाच स्वरूपाचं असणार ना, तर त्यावेळेचे दिवस कसे होते?
आव्हान म्हणजे एकदा अशीच मी ओपीडीत बसले होते आणि बाहेर खूप गोंधळ झाला, आवाज झाला म्हणून मी धावत बाहेर गेले की काय झालंय. तर तिथे एक माणूस चक्कर येऊन पडला होता. चक्कर येऊन पडला म्हणून आम्ही त्यांना आत घेतलं आणि बघितलं तर त्यांचे हृदयाचे ठोके पूर्ण थांबले होते. आणि त्यावेळी आमच्याकडे मशिनरी अशी काहीच नव्हती त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी. युजली ह्या लोकांना शॉक द्यावा लागतो डिफिब्रिलेटरने, तोही नव्हता. आणि जो स्टाफ होता त्यांनाही मी काय बोलते हे कळत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या छातीवर मी जोरात एक बुक्का मारला आणि त्याच्यानंतर ते हृदय त्यांचं चालू झालं आणि ते व्यवस्थित बिलायला लागले. ब्लड प्रेशर चांगलं झालं आणि नशिबाने ते होते डेरवणचे चव्हाणवाडीतले चव्हाण, जे यांनी महाराजांना पूर्वी खूप विरोध केला होता आणि त्या चव्हाणांना महाराजांनी बरं केलं. आणि हे पहिले पेशंट हॉस्पिटलचे जयसिंग चव्हाण, की आज आता 17 वर्ष झाली तरी ते अजून हॉस्पिटलला तपासायला येतं. म्हणजे नुसतं तेवढ्यापुरतं बरं केलं नाही तर त्यांचं एवढं आयुष्य त्यांनी वाढवलं आणि ही महाराजांचीच कृपा. आणि हा हॉस्पिटलचा पहिला पेशंट होता. त्याच्यामुळे लोकांना काय कळलं की इथे काहीतरी सिरियस झालं की ट्रीटमेंट होते आणि त्यामुळे मग असे सिरियस पेशंट त्यानंतर लागोपाठ यायला लागले. आणि म्हणून मग आम्ही 4 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू केला आणि त्याच्यामध्ये मात्र मग काकांनी लगेच व्हेंटिलेटर्स आणि हे सगळ्या सोयी तिथे केल्या आणि मग ट्रीटमेंट सुरू झाली. त्यानंतर मग हळूहळू ऑपरेशन थिएटर, कारण डिलिव्हरीची बाई जर अडली तर तिला सिझेरियन सेक्शन पाहिजे आणि काही ऑपरेशन्स लागली तर ऑपरेशन थिएटर, मग स्त्रियांसाठी वॉर्ड, पुरुषांसाठी वॉर्ड्स, असे हळूहळू एक एक डिपार्टमेंट सुरू केलं आणि त्याचं बांधकाम काकांनी सुरू केलं. त्यानंतर मग असं वाटलं की अरे हे सगळं करतोय पण आम्ही विचारच केला नव्हता की औषधं लागतील ना पेशंटला, औषधालय कुठे आहे. मग एक दिवस एक लिस्ट केली मोठीच्या मोठी, जशी आपण घरात लिस्ट करतो काही सामान आणायचं असेल तर. आणि तेवढी लिस्ट घेऊन ओंकार आणि गोडबोलेंना चिपळूणला पाठवलं. जेवढी दुकानं असतील त्याच्यात सगळं घेऊन या. मग ते सगळं एक टेम्पो भरून घेऊन आले. रात्रभर त्याचं आम्ही सॉर्टिंग केलं आणि ती आमची फार्मसीची सुरुवात झाली. आणि आता जे औषधालय आहे ते 3 मजली औषधालय आहे. सगळं कॉम्प्युटराइज्ड, त्याच्यात औषधाचं डेटा आहे. सगळी जी औषधं आहेत ती आपण टॅक्स फ्री देतो लोकांना. त्यानंतर कॅन्सरची सगळी औषधं उपलब्ध आहेत आणि त्या 2 जिल्ह्यातल्या पेशंटना कॅन्सरची औषधं फ्री देतो, टीबीची औषधं फ्री देतो आणि महिलांशी आणि लहान मुलांशी रिलेटेड जे काही आजार आहेत त्या सगळ्याची औषधं ह्या औषधालयांमध्ये फ्री मिळतात. आणि आपल्याकडे जी औषधं मिळतात ती या दोन्ही जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नसतात. म्हणजे इतक्या छोट्या आणि सुरुवात आहे, पण हे महाराजांचे जे विजन ते आम्हाला ह्याच्यातून कळलं. त्यानंतर एकदा असं झालं की शहरातले रुग्ण आणि इथले याच्यात थोडा फरक हा असणारच. आणि क्रिटिकल केअर म्हटलं की युजली या लोकांच्या किडनीजवर परिणाम होतो आणि रिनल फेल्युअर होतं. सो अशा वेळी तुम्हाला डायलिसिसची सोय लागते. आता जरी आम्ही MD वगैरे झालो तरी आम्हाला स्पेशलायझेशनमधल्या इतक्या गोष्टी शिकवलेल्या नसतात. त्यामुळे डायलिसिस लागणार हे मी न सांगताच काका महाराजांना कळलं आणि त्यांनी 2 मशीन्स आणून ठेवले. मशीन्स आणल्यावर तर मला आणखीनच धडकी भरली, कारण मला डायलिसिस येतच नव्हतं. पण हेही काकांनी ओळखलं आणि त्यांनी डॉक्टर अच्युत जोशींना पाठवलं. आणि नुसतंच नाही तर ते एक पेशंट घेऊन आले पुण्यावरून आणि त्या पेशंटचं सरांनी आम्हाला डायलिसिस करून दाखवलं की कसं करायचं आणि सर परत गेले. आणि 2-3 दिवसांनी रात्री खरंच एक किडनी फेल झालेला पेशंट आला आणि आता आमची परीक्षा होती की आता डायलिसिस करायचं. आणि मग आम्ही डायलिसिस सुरू केलं. त्यावेळी फोन्स नव्हते, मोबाईल नव्हते. मग आता सरांना कॉन्टॅक्ट कसं करायचं. मग गोडबोले आणि नेताजी सरांना आम्ही गेटवर STD बूथवर बसवलं. तिथून ते सरांना फोन लावत होते. मी पेशंटजवळ डायलिसिसच्या इथे होते. सर तिथून इन्स्ट्रक्शन देत होते आणि मी इथे फॉलो करत होते. आणि तसं आमचं पहिलं डायलिसिस झालं. आणि आता त्या डायलिसिस डिपार्टमेंटमध्ये 4 अद्ययावत मशीन्स आहेत. ह्या डायलिसिसला पाण्याची क्वालिटी फार चांगली लागते म्हणून DM वॉटर प्लांट आहे, RO सिस्टीम प्लांट आहे. दिवसाला आम्ही जवळजवळ 10 ते 12 रुग्णांची डायलिसिस करतो. डायलिसिसचा प्रकार असा आहे, जर तो आठवड्यातून 2दा केला नाही तर त्या माणसाचा जीव वाचू शकत नाही. ते करणं अपरिहार्य असतं. आणि राजापूर, लांजा, पनवेल, अतिशय लांबून म्हणजे मालवणपासून लोक या डायलिसिसला येतात आणि आजपर्यंत हजारो पेशंट्सवर या युनिटमध्ये डायलिसिस झालेलं आहे. बरं, इतकंच करून काका थांबले नाही तर ते म्हणाले की नको, आता तुम्ही स्टाफ ट्रेन करा, कारण डायलिसिस करायचं तर स्टाफ पाहिजे. मग इथल्याच लोकल मुलींना आम्ही डायलिसिस टेक्निशियन कोर्स सुरू केला आणि त्यांना डायलिसिसचं ट्रेनिंग दिलं.
आणि आता अशी परिस्थिती आहे की आपल्यातल्या मुली ट्रेन झालेल्या वेगळ्या वेगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सना डायलिसिस टेक्निशियन म्हणून रुजू झाल्या आहेत. आपल्या हॉस्पिटलला सुद्धा आपलाच ट्रेन स्टाफ आहे आणि त्याच्यातल्या 1-2 मुलांना तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये डायलिसिस टेक्निशियन म्हणून अपॉइंटमेंट मिळालेली आहे. आणि तेव्हा खरी आम्हाला महाराजांच्या विजयांची व्याप्ती कळली आणि हा एक वैद्यकीय चमत्कारच आहे असं त्यावेळी आम्हाला जाणवलं. हॉस्पिटलमध्ये पुण्या मुंबईहून त्या क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स येणं केव्हापासून सुरू झालं आणि आपल्यालाही त्याचा काही फायदा हॉस्पिटलला आणि व्यक्तिशः तुम्हालाही एक ज्ञानाच्या दृष्टीने किंवा या दृष्टीने झाला असेल तर तो कसा काय होता? इथे येणाऱ्या डॉक्टरांकडून मला खूप काही शिकता आलं. पहिलं म्हणजे डॉक्टर अच्युत जोशींकडून परफेक्ट डायग्नोसिस कसं करावं. डॉक्टर बाणावली सरांमध्ये एक आदर्श डॉक्टर बघता आला. डॉक्टर सुधीर जोशींकडून परफेक्ट डायग्नोसिस आणि त्यांचा शांत आणि मृदू स्वभाव. डॉक्टर अनिल दामलेंकडून थोडीशी कार्डिओलॉजी आणि मृदू बोलणं. डॉक्टर नितीन पत्कींकडून लेटेस्ट कार्डिओलॉजी टेक्निक्स. डॉक्टर दड्डींकडून जे डेडिकेशन लागतं, ह्या वयात सुद्धा ते एवढे डेडिकेटेडली काम करतात ते पाहता आलं. अफाट नॉलेज असलेले डॉक्टर गोरे मला जवळून बघता आले. त्यानंतर एकदा डॉक्टर फडतरे नावाचे चेस्ट फिजिशियन हॉस्पिटलला एका इन्स्पेक्शनसाठी आले होते. ते होतं नर्सिंगचं इन्स्पेक्शन, पण हॉस्पिटल बघून ते म्हणाले की मी इथे आता रेग्युलरली यायला लागणार आणि मी कोणतीही फी आकारणार नाही. आणि असा फडतरेंसारखा डॉक्टरही मला फार जवळून बघता आला. त्यानंतर डॉक्टर आनंद जोशींकडून मला थोडीशी गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी आणि जी चिकाटी असते आपल्या कामामधली ती पाहता आली. डॉक्टर नाडकर्णींची ती गोष्टच वेगळी आहे. सर्वस्व गुरुला अर्पण करून आणि इतकं ज्ञानी असूनही विनम्र कसं राहावं हे मला त्यांच्याकडून शिकता आलं. आणि हे एवढे सगळे जे व्हिजिटिंग डॉक्टर्स येत आहेत ते केवळ काकांच्या प्रेमाखातर येतात आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा अडसर न ठेवता त्यांनी जास्तीत जास्त नॉलेज आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. नाही तर आमच्या फील्डमध्ये फार इगो असतो आणि दुसऱ्याला असं सर्वस्व अर्पण करून काही सांगितलं जात नाही. पण ही गोष्ट इथे घडली नाही, कारण त्यांना माहिती होतं की हे महाराजांचं हॉस्पिटल आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ते यायचे, हे बघ सुवर्ण, हे आता ना लेटेस्ट हे असं आलंय, तू हे असं करत जा, आता हे जुनं असं नाहीये, आता प्रोटोकॉल बदललाय, असं आवर्जून सांगणारे हे डॉक्टर आहेत. आणि खरं तर ह्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं किंवा त्यांच्याशी 5 मिनिटं बोलता येणं हे सुद्धा फार खरं कठीण आहे. पण यांना इतक्या जवळून इतके वर्ष मला पाहता आलं आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या गोष्टी मला येत नव्हत्या पण ज्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी आवश्यक होत्या, म्हणजे इकोकार्डिओग्राफी म्हणा किंवा कार्डियक डॉपलर, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी, ट्रेडमिल टेस्ट, ह्या थोड्या थोड्या तरी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. म्हणजे कदाचित महाराजांना त्यातून हेच दाखवायचं असेल की आपल्याला काय येतंय ह्याच्यापेक्षा पेशंटला काय जरूर आहे ते ज्ञान आपण घेणं आणि ते पेशंटपर्यंत पोहोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि इतकंच नाही तर माझ्यासारख्या अननुभवी डॉक्टरवर काका महाराजांनी आणि विकास साहेबांनी विश्वास ठेवायची गोष्ट आहे आणि माझ्या पाठीशी ते सतत खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच एवढे म्हणजे मी इतकी नौखी असतानाही ह्या सगळ्या डॉक्टरांशी इंटरॅक्ट करू शकले. एवढे डॉक्टर्स तिथे येणं म्हणजे हॉस्पिटलच्या दृष्टीने ते सुद्धा ते फायद्याचं ठरलं. तुम्हाला व्यक्तिशः सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, म्हणजे कधी असं अडत नाही, त्यामुळे अडत नाही. आणि दुसरं त्यामुळे पेशंटला सोपं झालं ना. सोपं. दरवेळी ते येईपर्यंत थांबण्याची वेळ नाही. त्यातल्या काही क्लिष्ट गोष्टी आहेत त्या आम्ही मग त्यांना सांगतो की तुम्ही ओपीडीला त्यावेळी या आणि मग आपण तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू. म्हणजे फारच फायदा झाला या डॉक्टरांचा येण्यामुळे. आणि 100हून जास्त डॉक्टर्स आता आपल्याकडे दर आठवड्याला अशा रोटेशन्समध्ये येतात आणि त्यामुळे सतत अपग्रेडेशन होतं नॉलेज आणि स्किलचं. समस्यांचं निराकरण करताना समस्येच्या मुळाशी जाणं हे एक व्यवस्थापनाचं डेरवणच्या खास वैशिष्ट्य आहे. उपाययोजना तात्पुरती नाही करायची, कायम स्वरूपाची करायची. मुळात काय, कशामुळे हा जो पेच प्रसंग किंवा समस्या निर्माण झाले त्याचा अभ्यास करून एकदाच असं त्याच्यावरती तोडगा काढायचा की पुन्हा ती समस्याच उद्भवू नये. 10 नर्सेसनी एकदम राजीनामे पाठवले. तेव्हा आपण स्वतःच ट्रेंड नर्सेस तयार करू असं ठरवून नर्सिंगचे काही कोर्सेस वगैरे सुरू केले. तर या दृष्टीने या आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत नवीन नवीन ज्या सुरू केलेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती द्याल. हे सगळं सुरू झाल्यावर वाटलं की आता हळूहळू हॉस्पिटल स्थिरस्थावर होतंय. आणि एक दिवस एकदम 10 नर्सेस आणि माझ्याबरोबर जे कलिग होते माझे फिजिशियन ते राजीनामा घेऊन आले.
तर मला खूप टेन्शन आलं. म्हटलं आता पेशंटची ट्रीटमेंट असं एकटं आम्ही करू शकत नाही, आम्हाला सतत टीम लागते. आणि मग मी काकांकडे गेले. म्हटलं आता करायचं काय. आणि मुख्य म्हणजे एनरॉनला ते हॉस्पिटल सुरू होत होतं आणि तिथे डॉलर्समध्ये पगार मिळणार होता. त्यामुळे त्यांना काय थांबवण्यात अर्थच नव्हता, कारण ते थांबलेच नसते. त्यामुळे काकांकडे गेले आणि म्हटलं की असं असं झालंय. त्यांनी क्षणार्धात म्हटलं की काही काळजी करू नका, ते हॉस्पिटल बंद पडणार आहे. खरंच ते हॉस्पिटल 3-4 महिन्यात बंद पडलं. पण त्यातून एक फायदा असा झाला की काका म्हणाले की आता असं नको, हे वारंवार होईल, त्याच्यामुळे आता इथल्याच कोकणातल्या मुलींना आपण ट्रेनिंग देऊ आणि तुम्ही नर्सिंग स्कूलबद्दल चौकशी करा आणि आपण नर्सिंग स्कूलची सुरुवात करू. आणि त्यानंतर मग 10वी पास झाल्यानंतरचा ANM कोर्स आणि 12वी पास झाल्यानंतरचा GNM कोर्स अशी हळूहळू सुरुवात झाली. आणि त्यानंतर आता GNM नंतर PBBSc नावाचा कोर्स असतो, तोही सुरू झाला. आणि आता तर MSc नर्सिंग. ह्यात त्या मुलींना अत्यंत चांगलं वातावरण, राहायला सुंदर हॉस्टेल्स, जेवण चांगलं सात्विक आणि कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही आणि प्रेफरन्स कोकणातल्याच मुलींना, एवढ्या काकांच्या अटी होत्या. त्या सगळ्या पाळल्यामुळे आज काय झालंय, 378 मुली आमच्याकडून नर्सेस होऊन बाहेर पडल्यात आणि आत्ता 266 मुली शिकतायत या वातावरणात. आणि त्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला काळजी होती की यांना अपॉइंटमेंट मिळेल का. हॉस्पिटलमध्ये तर आम्हाला नर्स कमी पडतातच, पण टाटा मेमोरियलमधून आम्हाला सतत मागणी असते की आम्हाला तुमच्याकडून ट्रेन झालेल्या नर्सेस हव्यात, कारण इतक्या चांगल्या हॉस्पिटलच्या वातावरणात ट्रेनिंग मिळाल्यामुळे त्यांची क्वालिटी ही खूप चांगली आहे. आणि त्यानंतर काही नर्सेस आता मुंबई पुण्याच्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये अपॉइंट झालेल्या आहेत. दीनानाथ आहे, लीलावती आहे, जे नाव तुम्ही घ्याल तिथे वालावलकर हॉस्पिटलची नर्स आहेच. आणि जर ती कुठे बाहेर गेली नाही तर आपल्या गावातच NRHM तर्फे कुठल्या तरी आरोग्य केंद्रात ती रुजू झालेली आहे. त्यामुळे काय झालं, ती आपल्याच गावातल्या आरोग्य केंद्रात रुजू झाल्यामुळे तिथल्या आरोग्याचा दर्जा पण वाढला. नाहीतर त्याआधी अशा क्वालिफाईड नर्सेस कोकणात मिळत नव्हत्या. त्यामुळे आता कोकणातल्या मुली ज्या आपल्या लहान भावंडांना सांभाळणं, घरकाम करणं आणि लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाणं हे करणार होत्या, त्या आता आरोग्याचा वसा घेऊन गावोगावी एक क्वालिफाईड नर्स म्हणून अपॉइंट झाल्या, सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. हा एक चमत्कारच आहे, दुसरं आपण काहीच म्हणू शकत नाही. त्यानंतर मग डॉक्टर्स यायला लागले, नर्सेस यायला लागल्या, त्यांना राहायची सोय केली. पण त्यांची मुलं कोण सांभाळणार, कारण दिवसभर सगळे हॉस्पिटलमध्ये बिझी असणार. त्यामुळे मग काका म्हणाले की एक छोटीशी बालवाडी तरी सुरू करू आणि मग शाळा सुरू करा की त्या मुलांना शिक्षण मिळेल. तरी सुद्धा संस्थेचा उद्देश काका म्हणतात त्याप्रमाणे जिथे जे मिळत नाही ते देच. त्यामुळे ही बालवाडी जरी सुरू केली तरी ते म्हणाले की ती इंग्लिश मीडियम पाहिजे, कारण कोकणातली मुलं इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे मागे राहतात. त्यामुळे पहिलं आहे की इंग्लिश मीडियममधूनच आपण शिक्षण द्यायचं आणि त्यांना पुस्तकी किडा न बनता फुलपाखरासारखं उडता यावं, ह्यासाठी जे जे काही करता येईल ते काकाने तिथे केलं. त्याच्यामुळे उत्तम शिक्षण तर आहेच, पण त्याचबरोबर योगासनं, खेळ, मल्लखांब, नंतर लेझिम, जे जे काही तुम्ही नाव घ्याल ते सगळे खेळ तिथे खेळता येतात. उद्या जर यांना बाहेरच्या जगात जायचं असेल तर त्यांना अनेक भाषा यायला हवेत. त्यामुळे तिथे जर्मन शिकवली जाते, स्पॅनिश भाषा शिकवली जाते, फ्रेंच शिकवली जाणार आहे आणि संस्कृत ही तर सगळ्या भाषांची जननी आहे, त्याच्यामुळे तीही भाषा शिकवली जाते. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं डोनेशन इथे घेतलं जात नाही आणि अगदी कमी पैशात शिक्षण दिलं जातं आणि तरी सुद्धा क्वालिटी शिक्षण. त्यामुळे रिक्षा ड्रायव्हरपासून वॉर्डबॉयपासून ते वॉर्डाया ते डॉक्टरांपर्यंत सगळ्यांची मुलं त्याच शाळेत शिकतात. आणि नुसतीच हॉस्पिटल स्टाफची मुलं नाही तर आता तिथे 940 मुलं टोटल शिकतात आणि ती सगळी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातून लांब लांबून येणारी मुलं आहेत. केवळ चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आजूबाजूच्या गावातून मुलं येऊन तिथे शिकतात. आणि आता परिस्थिती अशी आहे की चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावं म्हणून कित्येक डॉक्टर माझ्याकडे हॉस्पिटलला नोकरी मागायला येतात की म्हणून तुम्ही आम्हाला नोकरी द्या. सो हे तर एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. त्यानंतर 2003 साली हॉस्पिटलला एक मोठंच म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली, कारण टाटा मेमोरियल सेंटरशी हॉस्पिटलचं अफिलिएशन झालं. आता त्यावेळी डॉक्टर शास्त्री हे तिथे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून होते. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढतंय की ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल आणि रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे शोधायचं होतं. आणि कोकणातून टाटाकडे जाणारे पेशंटचं प्रमाण जास्त होतं, म्हणून ते अशा एका संस्थेच्या शोधात होते की जी संस्था त्यांना मदत करेल, पण ती खेडेगावात असेल. आणि वालावलकर हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून
त्यांनी ठरवलं की इथे हा आपण प्रोजेक्ट आणायचा. मला थोडंसं छातीत धस्स झालं, कारण तुच्ची पापधनीमध्ये लिहिलेलं आहे महाराजांनी की इथे एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल होईल. त्यावेळी बाणावली सर नेहमी यायचे, दर महिन्याला यायचे, पण त्यांना 8 ते 10च्या वर पेशंट नसायचे. म्हटलं 8-10 पेशंट आणि हे कॅन्सर हॉस्पिटल वगैरे म्हणतात, हे कसं काय होणार आहे असं मनात विचार आला. आणि हा कॅन्सर इरॅडिकेशन प्रोग्राम सुरू झाला. ह्या प्रोग्राम अंतर्गत 35 ते 65 वयोगटातली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातली जी 2200 गावं आहेत, त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात जाऊन 6 लाख लोकांची तपासणी झाली. त्याच्यातले 2 लाख लोकांचं प्रॉपर कॅन्सर स्क्रीनिंग झालं आणि 5 ते 6 हजार लोक जी तंबाखूचं सेवन करत होती त्यांना वेळेत अलर्ट केलं गेलं की तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे त्या सगळ्यांना कॅन्सर होण्यापासून आम्हाला वाचवता आलं. जवळजवळ 900 लोकांची ऑपरेशन्स झाली मोफत, 800 लोकांना किमोथेरपी आणि रेडिएशनचे उपाय मिळाले. म्हणजे एवढ्या लोकांचा जीव त्यामुळे वाचला. आणि मग लक्षात आलं की महाराजांचं जे स्वप्न होतं इथे कॅन्सर हॉस्पिटल, ती सुरुवात आहे, आपोआप त्यांनी करूनच घेतलं. आणि इतकंच नाही तर खेडेगावात जेव्हा कॅन्सरचे उपचार आपण करतो तेव्हा थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघावं लागतं, कारण हायफाय अशा कॉस्टली एक किमोथेरपीचं इंजेक्शन लाखो रुपयांचं असतं. आणि तसं आपण या प्रोजेक्टवर देऊ शकत नाही, कारण ही सगळी ट्रीटमेंट पेशंटना फ्री दिलेली होती आपण या प्रोजेक्ट अंतर्गत. 1 रुपयाही त्यांना खर्च आलेला नव्हता. त्यामुळे मग बाणावली सरांनी त्याच्यासाठी पण तोडगा काढला की मेट्रोनॉमिक किमोथेरपी नावाची एक किमोथेरपी त्यांनी सुरू केली, ज्याच्यामध्ये तोंडावाटे नुसत्या गोळ्या स्वरूपात किमोथेरपीची औषधं घ्यायची, घरी राहून ती औषधं घेता येत होती. आणि त्याचा इतका चांगला चमत्कारिक परिणाम झाला की त्यांच्या कॅन्सरच्या गाठी ह्या नुसत्या ह्या 200 रुपयाच्या ट्रीटमेंटनी विरघळायला लागल्या. आणि आता त्यामुळे डेरवणला बाणावली सरांनी जन्म दिलेली ही मेट्रोनॉमिक किमोथेरपी आता एवढी प्रसिद्ध झाली आहे की आता उलटं झालंय. आता टाटा मेमोरियलमध्ये ती लोक वापरायला लागलेत मेट्रोनॉमिक किमोथेरपी. सुरुवात त्याची सरांनी डेरवणला केली आणि आता ती किमोथेरपी टाटा मेमोरियल सुद्धा फॉलो करत आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक संशोधनं त्याच्यामध्ये केली डेरवणमध्ये असल्यामुळे, की कमी डोसमध्ये रेडिएशन देऊन अन्ननलिकेचा कॅन्सर विरघळवणं वगैरे. आणि त्याच्यावर भरपूर पेपर्स पब्लिश करतायत सर आणि त्यांचं संशोधन चालू आहे. म्हणजे नुसतंच गरिबांना ट्रीटमेंट आणि काहीतरी थातूरमातूर काहीतरी चालू आहे असं नाही, तर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे की जे पुढे जग सुद्धा मान्य करेल. आता टाटा मेमोरियलने केलंय, पण पुढे ही ट्रीटमेंट जी आहे ती जगमान्य होणार आहे. एवढ्यावरच झालं नाही तर हे सगळं जे हॉस्पिटलचा पारदर्शक कारभार आणि इतक्या गोरगरिबांना आणि दुर्बलांना ट्रीटमेंट देण्याची हॉस्पिटलची तळमळ बघून ॲटॉमिक एनर्जीचे जे चीफ आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, त्यांनी एकदा हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुमच्याकडे आता रेडिएशन नाही आहे, तुम्ही सर्जरी आणि किमोथेरपी करताय, पण रेडिएशनमुळे पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही, कारण त्यांना मुंबईला जावं लागतं. हे काय मुंबईला जाणार आणि राहणार, शक्यच नाही. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला रेडिएशन युनिट डोनेट केलं आणि त्यामुळे आता ट्रीटमेंट पेशंटची कंप्लीट व्हायला लागली आणि आता पेशंट्स कॅन्सर मुक्त व्हायला लागले ह्या सगळ्या अंडर वन रूफ ट्रीटमेंटमुळे. हे करताना सुद्धा एक गोष्ट घडली की त्यांनी जे फंड्स दिले होते रेडिएशन युनिटसाठी, त्यात साधारणपणे फंड्स दिले की काय असतं की आम्हाला हे कमी पडले आणि आणखीन द्या अशी म्हणण्याची पद्धत असते. पण त्यात विकास साहेब आणि बाणावली सरांनी असं काही निगोसिएशन केलं आणि इतका पारदर्शक व्यवहार झाला की त्यातनं सुद्धा काही फंड्स उरले. मग काका म्हणाले की आता त्या फंड्समधून तुम्ही कॅन्सर पेशंटसाठी दुसरं काहीतरी फॅसिलिटी सुरू करा. आणि मग विकास साहेबांनी कॉम्पोनंट लॅब आम्हाला सुरू करावी म्हणून त्या फंड्स आम्हाला मिळावेत असं एक ॲप्लिकेशन केलं आणि काकोडकर साहेबांनी ते लगेच मान्य केलं आणि त्यानंतर ब्लड कॉम्पोनंट लॅब सुरू झाली. आता ब्लड कॉम्पोनंट म्हणजे काय, जेव्हा रक्तदात्याचं आम्ही रक्त काढतो तेव्हा त्याचं 4 भागात विभाजन केलं जातं. एक लाल पेशी, प्लेटलेट्स, त्याच्यानंतर प्लाझ्मा आणि क्रायो. तर यातल्या प्लेटलेट्स या ज्या पेशी असतात त्या फक्त 4 दिवस त्यांचं आयुष्य असतं आणि 4 दिवसात त्या वापरल्या नाहीत तर त्या डिस्कार्ड कराव्या लागतात. त्यामुळे उद्घाटन झालं, सगळं झालं, पण मला खूप चिंता होती की लोकांचं रक्त घ्यायचं आणि वापरलं नाही तर या प्लेटलेट्स फेकून द्यायच्या, कारण सारखे प्लेटलेट कमी असलेले पेशंट कुठे मिळणार खेडेगावात. आणि खूप असं चिंता होती की आता हे होणार कसं, एवढ्या प्लेटलेट्स आता निर्माण होणार आणि त्या टाकून द्यायच्या. आणि नेमका पाऊस सुरू झाला आणि एक 15 वर्षाचा मुलगा रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि एक 8-10 दिवस ताप येत होता आणि एकदम सिरियस कंडिशनमध्ये हॉस्पिटलला येऊन ॲडमिट झाला.
त्यानंतर आम्ही त्याचे सगळे रिपोर्ट्स पाठवले तर त्याच्या प्लेटलेट्स फक्त 5,000 होत्या. नॉर्मल 1,00,000च्या वर असतात. तर 5,000 आहेत म्हटल्यावर आम्ही काय बरंच झालं, कारण प्लेटलेट्स आपल्याकडे होत्या, त्यामुळे प्लेटलेट्स दिल्या, तो बरा झाला. त्याच्या आजाराचं निदान लेप्टोस्पायरोसिस हे झालं. लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यात होणारा साथीचा आजार आहे आणि त्याच्यामुळे अशा प्लेटलेट्स खूप कमी होतात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या महिन्यामध्ये ह्या आजाराने प्लेटलेट्स कमी होऊन 80च्या वर रुग्ण आले आणि त्या सगळ्या लोकांना आम्हाला या प्लेटलेट्स वापरायला लागल्या. आणि हे जे काय कसं वापरणार वगैरे हा विषयच राहिला नाही, उलट आता कमी पडायला लागल्या प्लेटलेट्स. गावोगावी आम्हाला शिबिरं घ्यायला लागली. आणि तेव्हा मग काका म्हणाले, बघा महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की कलियुगात अशा वेगवेगळ्या साथी येतील आणि लोक मरतील, पण मालावलकर हॉस्पिटलला जेव्हा पेशंट आला, साथ आली पण त्यातला एकही रुग्ण मेला नाही. हा एक वैद्यकीय चमत्कारच आहे. त्याच्यानंतर त्या प्लेटलेट्स बरोबर एक प्लाझ्मा नावाचा पण घटक असतो. आणि जेव्हा साप चावतो, वायपराईन बाईट, रसेल्स, वायपर वगैरे, तेव्हा पेशंटची रक्त गोठण्याची क्रिया कमी होते. आणि मग अशा वेळी ते अँटी स्नेक वेनम द्यावं लागतं. ते जे वेनम आहे ते फार कॉस्टली आहे. 500 रुपयाला एक बाटली आणि अशा 20-20, 30-30 बाटल्या द्यायच्या. कुठून एवढे गरीब पेशंट हे आणणार? तरी सुद्धा हॉस्पिटल हे सगळं करत होतं. काकांनी सांगितलं होतं की साप चावला की ट्रीटमेंट फ्री करायची, कारण तो पेशंट बरा होणार असतो. म्हणजे आम्ही असं 10-10 हजार रुपये एकेका पेशंटवर नुसत्या या वायलसाठी घातले. मग त्यावेळी असं वाटलं की आपण हा प्लाझ्मा त्यांना वापरला तर लवकर रक्त गोठेल, आणि तसं करायला आम्ही सुरुवात केली. आणि खरंच चमत्कारिकरित्या अत्यंत कमी अँटी स्नेक वेनम आणि प्लाझ्मा देऊन पेशंट्स लवकर बरे व्हायला लागले. म्हणजे हा सुद्धा एक चमत्कार महाराजांनी इथे दाखवला. हे वैद्यकीय चमत्कार खरं कुठलाही डॉक्टर दाखवू शकत नाही, असे मोठे मोठे चमत्कार इथे महाराजांनी दाखवलेले आहेत. हे सगळे करत असताना आम्ही थोडीशी कूपमंडूक झाले, कारण मी हॉस्पिटल सोडून दुसरीकडे कुठे गेलेच नव्हते. कॉन्फरन्सला जाणं नाही, काही नाही, नुसतंच एक मालावलकर हॉस्पिटल. हे महाराजांनी, काकांनी बरोबर ओळखलं आणि मग ते म्हणाले की तुम्ही आता फॉरेनला जा. म्हणून त्यांनी मला नाडकर्णी मॅडम बरोबर इंग्लंडला आणि त्यानंतर मी एकटी शिकागोला अशा माझ्या 2 व्हिजिट्स अरेंज केल्या. त्या व्हिजिट्स अरेंज करताना सुद्धा विजापासून ते पासपोर्टपासून ते जाताना सामान काय घ्या, कपडे कोणते घाला, फॉर्मल वेअर कधी घालायचा, नंतर सामानाचा साईज काय असावा, किती किलो सामान न्यायचं, इथपासून ते किती प्रकारचे नळ फॉरेनमध्ये असतात, इथपर्यंतचं सगळं मार्गदर्शन मला काकांनी केलं होतं. त्यामुळे माझा प्रवास अगदी सुखकर झाला. तिथे मला अनेक हॉस्पिटल्स व्हिजिट करता आली. इंग्लंडमध्ये तर क्रिटिकल केअर म्हणजे लहान मुलांचे निओनेटल आयसीयूज खूप जवळून बघता आल्या. काय काय जगात ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतात लोक, पैसा असला तर, ती सगळी टेक्नॉलॉजी मला अगदी जवळून बघता आली. कारण 1-1, 2-2 महिना मी तिथे राहिले. अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये सुद्धा मी जवळजवळ सगळी हॉस्पिटल्स मी तिथे बघितली. मोठ्या माणसांच्या आयसीयूज, लहान मुलांच्या आयसीयूज, आणि हे सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, तिथलं पॅटर्न काय, सिस्टीम काय आरोग्याची, ही सगळी मला जवळून बघता आली. आणि त्यामुळे माझ्यातला भिडस्तपणा कमी झाला, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स कमी झाला आणि माझा आत्मविश्वास वाढला. आणि त्यामुळे डेरवणला आम्ही काय करतो आणि जगात काय चाललंय ह्याच्यातला फरक मला कळला. आणि त्याचा फायदा नंतर पेशंट केअर देताना खूपच झाला आम्हाला. त्यानंतर मग हळूहळू रुग्णालयाची व्याप्ती वाढली. ती एवढी वाढली की छोटंसं डायग्नोस्टिक सेंटर म्हणून सुरू केलेलं हे हॉस्पिटल आता 300 बेडचं झालं होतं. त्याच्यामध्ये लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, मोठ्या माणसांचा अतिदक्षता विभाग, सर्जिकल आयसीयू, त्याच्यानंतर पीडियाट्रिक आयसीयू, 5 सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, रेडिओलॉजीमध्ये डिजिटल एक्सरे, अनेक स्पायरल सिटी स्कॅन्स, अल्ट्रासोनोग्राफी, ट्रेडमिल, डायलिसिस युनिट, मोठे मोठे वॉर्ड्स, कॅन्सर पेशंटसाठी 2 मोठे वॉर्ड्स, अशी भरपूर मोठी व्याप्ती त्याची वाढली. आणि त्यात आजपर्यंत 5 लाखाहून जास्त लोकांना ट्रीटमेंट मिळाली. आणि खेडेगावात अशी पद्धत आहे की हॉस्पिटलला असं जरा काय झालं की कोणी जात नाही, एकदम अगदी जीव इथपर्यंत आला की मग हॉस्पिटल गाठायचं. असे 50,000 लोक हॉस्पिटलला आले. त्यातल्या 20,000 लोकांना आम्हाला शेवटच्या श्वासाला आल्यामुळे अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागले आणि त्यातल्या 19,000 लोकांचे जीव वाचले. तेव्हा मला कळलं की का दिगंबरदास महाराजांचं स्वप्न होतं की हे हॉस्पिटल कोकणात लोकांच्या दारात असं. या वाक्याची आम्हाला प्रचिती आली. आणि त्यानंतर मग बाकी सगळे विभाग हळूहळू सुरू झाले. आणि ही सगळी जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही अत्यंत क्वालिटी केअर आणि मुंबई पुण्यापेक्षा 50% कमी दरात तिथे लोकांना दिली जाते. पण कमी दरात दिली जाते म्हणून क्वालिटीचं काय?
उद्या लोक विचारतील तुम्ही काय काही देता, म्हणून मग ISO सर्टिफिकेशनचा विचार झाला. काका म्हणाले की आपण ISO सर्टिफिकेशनसाठी अप्लाय करायचं. ते अप्लाय करताना ती ISOची जी एजन्सी होती त्यांनी सगळं सर्वे केला आणि ते म्हणाले अहो तुमच्याकडे तर काय रिसेप्शन काउंटरला वगैरे कोणाला काही इंग्लिश येत नाही, कॉम्प्युटर येत नाही, कसं काय तुमचं ISO होणार. तेव्हा काकांचं म्हणणं असं होतं की आपल्याला MBA आणि मोठमोठ्या डिग्री घेऊन पास झालेल्या माणसांकडून हे चालवायचं नाहीये, तर आपल्याच समाजातली माणसं घेऊन त्यांनाच ते नॉलेज देऊन हे हॉस्पिटल त्यांना बरोबर घेऊन पुढे न्यायचं, म्हणजे समाजभिमुख हॉस्पिटल झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथला लोकली अपॉइंटेड स्टाफ सगळा घेतलेला आहे. आता तो सगळा स्टाफ कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे, त्यांना मेडिकलच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज माहिती आहे आणि अशा प्रकारे आमचं सगळं हॉस्पिटल 1-2 महिन्यात ISO कंप्लीट होऊन त्याला ISO सर्टिफिकेशन मिळालं. आणि आज आता 5 वर्ष झाली ते सर्टिफिकेशन अजूनही कंटिन्यूड आहे आणि कुठेही त्याच्यात काही ही लोक आम्ही अपॉइंट केली म्हणून त्याच्यात काही डेफिशियन्सी आहे असं अजिबात त्या ISO एजन्सीला त्यानंतर कधीही वाटलेलं नाही. त्यानंतर कॉम्प्युटरायझेशनच्या वेळी असाच प्रश्न आला. सगळे म्हणायचे हो कुठल्याही हॉस्पिटलला कॉम्प्युटरायझेशन कधीच होत नाही, सगळं फेल जातं वगैरे. पण आमच्याकडे या खेडेगावातलीच माणसं हे कॉम्प्युटर चालवतात आणि इतक्या सुंदरपणे तो कॉम्प्युटर हँडल करतात की आमची सगळी डिपार्टमेंट म्हणजे अगदी पॅथॉलॉजीतलं काही रिपोर्ट बघायचं तरी 2 मिनिटात आम्हाला ती नर्स किंवा तो वॉर्ड बॉय कॉम्प्युटरवर तो रिपोर्ट काढून देऊ शकतो. सो हे सगळं जे महाराजांचं विजन होतं की इथल्या लोकांना घेऊनच हे करायचंय, हे ह्या हॉस्पिटलमुळे पूर्ण झालं. आणि त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा स्तर वाढला ना, कारण त्यांना नोकऱ्या मिळाल्या. आज 500 कुटुंब हॉस्पिटलमध्ये राहतात, त्यांचा तर स्तर आणि त्यांची उंची वाढलेली आहेच, पण त्याचबरोबर आजूबाजूला तुम्ही बघता इतकी घरं बांधलेली आहेत, इतकी दुकानं आहेत. आज सोन्याचं दुकान, सोन्या चांदीचं सुद्धा, सोनाराचं सुद्धा दुकान डेरवणला काढलेलं आहे, म्हणजे इतका त्याचा परिसरामध्ये अपग्रेडेशन झालेलं आहे. आणि लाखो रुपयाची उलाढाला सावर्डा गावात होते ती केवळ ह्या हॉस्पिटलमुळे आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे इथे येणाऱ्या पेशंटकडे आम्ही साधारण जाताना तुम्हाला काय वाटलं म्हणून रिमार्क्स लिहून घेतो, तर प्रत्येक पेशंटनी जाताना लिहिलेलं असतं की आम्हाला इथून वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया करून फार चांगली सेवा मिळाली. हे असं लिहिणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा अर्थ इथे माणुसकीचा ओलावा आहे म्हणूनच ते येतात. आणि शेवट मग डॉक्टर आणि ट्रीटमेंट वगैरे ह्याबद्दल लिहिलेलं असतं, पण पहिलं वाक्य हे त्या वॉर्डबॉयबद्दल लिहिलेलं असतं. आणि अशी माणुसकीला धरून ट्रीटमेंट ही केवळ महाराजांच्या मार्गदर्शन, कारण त्यांनी तसं आम्हाला शिकवलंच आहे की असं करायचं आहे आणि त्यामुळे सगळे डॉक्टर ते फॉलो करत राहिल्यामुळे ही अशी ट्रीटमेंट आम्ही त्यांना देऊ शकलो. महाराजांनी स्त्री शक्तीविषयी आपले विचार वारंवार व्यक्त केलेले आहेत, प्रवचनाच्या वेळेला, पत्रातून, लेखातून वगैरे. तर त्याला अनुसरून असं हॉस्पिटलचं एक फार मोठं कार्य चालू आहे. स्त्री ही केंद्रबिंदू मानून त्याला आरोग्यविषयक पदर आहेत, तसे सामाजिकही आहेत. राष्ट्र आणि समाज समर्थ करण्याच्या दृष्टीने त्याला फार महत्त्व आहे. तर त्या दृष्टीने आज हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते उपक्रम चालू आहेत? हे कार्य तर दिगंबरदास महाराजांनी वर्तवलेलं त्यांच्या स्वप्नपूर्तीचं कार्य काकांनी हाती घेतलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही हा विभाग सुरू केला तेव्हा काकांनी मला एक परिच्छेद वाचून दाखवला. त्यात असं लिहिलं होतं की स्त्री ही समाजाची नियंत्रक शक्ती आहे, ती गृहस्वामिनी आहे, तिला घरात आदराचं स्थान असावं, तिने आपल्या घरात गृहस्वामिनी म्हणून नांदावं आणि ती समाजाची नियंत्रक शक्ती व्हावी आणि तिने मर्यादेने आणि शालीनतेने वागून सुपुत्र निर्माण करावेत की जेणेकरून ह्या समाजाला जबाबदार नागरिक मिळतील. आणि ह्या स्त्रियांनी जर हे मनावर घेतलं तर पुन्हा हिंदुस्थानाला सुवर्णयुगाप्रत नेणारी शिवरायांची नररत्न ही स्त्रीच निर्माण करेल, ही महाराजांची इच्छा आहे. हे सगळं मी ऐकलं, पण मला त्याचा अर्थ हळूहळू कळला. जसा या गावकऱ्यांशी माझा संबंध आला, त्यांच्या नातेवाईकांशी संबंध आला, वेगवेगळ्या गावात मी गेले, त्यावेळी कळलं की हे गृहस्वामिनी वगैरे शब्द म्हणजे काय आहे. स्त्री ही खरं तर एक मोलकरीण होती. दारुड्या नवऱ्याचा मार खायचा, सतत कष्ट करायचे आणि आपल्या जे काही जन्मलेली 5-6 मुलं आहेत त्यांना सांभाळायचं आणि त्यांना खायला अन्न मिळावं म्हणून कुठेतरी काहीतरी काम करायचं आणि आपला जीव जगवायचा आणि मुलांचा जगवायचा. आणि त्याच्यामुळे ती स्त्री प्रचंड कुपोषित होती. तिला खायला अन्न नाही, त्याच्यामुळे तिला अनिमिया, TB, मलेरिया असे अनेक आजार झाले होते. आणि तिला जन्मलेल्या मुलांनाही ती कशी सुदृढ असणार, त्यामुळे तीही मुलं सगळी कुपोषित होती.
आता ही परिस्थिती होती. एकदा तर एक स्त्री आली होती आणि तिचं 3 महिन्याचं बाळ घेऊन आली होती त्याचा डोळा दाखवायला. तर डोळा बघितला, म्हटलं काय झालं? तर ती म्हणाली की नाही हो, मी शेतावर कामाला गेले होते आणि त्याची मोठी बहीण 3 वर्षाची बाळाला सांभाळत होती अंगणात आणि कोंबडीने येऊन त्या बाळाचा डोळा खाल्ला होता. म्हणजे ह्या प्रसंगावरून आम्हाला लक्षात आलं की महाराजांनी हे जे वाक्य किंवा हा परिच्छेद सांगितला आहे तो किती चॅलेंज आहे हे सगळं करण्यात. अशा स्त्रिया आणि अशा मुलांना ट्रीटमेंट देऊन त्यांना कुपोषणातून आम्हाला बाहेर काढायचं होतं हे त्यावेळी आम्हाला लक्षात आलं. आणि मग काका म्हणाले असं चालणार नाही, आपल्याला गावोगावी त्यांच्या दारात अंगणवाडीत जायला हवं. सगळ्या गावांमध्ये अंगणवाड्या असतात, म्हणजे आपल्याकडे कसं बालवाडी वगैरे असते शहरात तशा, आणि त्या अंगणवाडीमध्ये ह्या सगळ्या मुलांची नाव नोंदणी असते, गरोदर मातांची नाव नोंदणी असते आणि किशोरवयीन मुलींची असते. तर त्यांना मग भेटायचं, तिथे त्यांची आरोग्याची तपासणी करायची. एवढंच नाही तर इतकी दूरदृष्टी की ते म्हणाले काका की असं नुसतं तपासणी करून काय होणार, त्यांना खायला अन्न नाहीये, त्यामुळे तुम्ही लाडू तयार करा. बरं, त्या लाडूची रेसिपी त्यांनीच सांगितली की त्या लाडवामध्ये काय काय घाला. त्यांनी नाचणी आणि वेगवेगळ्या डाळी, सगळी कडधान्य, सोयाबीन, म्हणजे जास्तीत जास्त प्रथिनं मिळतील, गूळ, शेंगदाणे, खारीक, त्यानंतर पिंपळी, हळद, अशा काही आयुर्वेदिक वनस्पती, अशा सगळ्यांची रेसिपी काजरेकर साहेबांना दिली आणि बाळासाहेबांनी ते लाडू तयार केले. त्या लाडूचं मग इव्हॅल्युएशन केलं, एका लाडूत किती कॅलरीज मिळतात, 410 किलो कॅलरीज त्याच्यातून मिळतात. आणि ते लाडू आम्ही मुलांना आणि आयांना द्यायला लागलो. सगळ्या गरोदर मातांनाही हा कार्यक्रम सुरू केला आणि हे लाडू वाटप प्रोग्राम म्हणून आता तो संस्थेतर्फे गेली 2000 सालापासून हे कार्यक्रम सुरू आहे आणि लाडू वाटप कार्यक्रम सुरू केला. पण एवढं करूनही काय व्हायचं की काही मुलं ते लाडू खायचे नाहीत आणि कुपोषितच राहायचे. मग असा पर्याय आला की त्यांना आपण हॉस्पिटलला आणायचं आणि आई आणि बाळ दोघांनाही चांगलं 3 आठवडे हॉस्पिटलला ठेवायचं आणि हॉस्पिटलतर्फे जेवण द्यायचं. मग त्याच्यामध्ये आम्ही अशाच एका बॅचमध्ये 60 आया आणि मुलं असं आम्ही त्यांना ॲडमिट करायला लागलो. सगळ्यांना आधी भरपूर पाणी, आंघोळीला साबण, त्याच्यानंतर 3 वेळा जेवण, आधीमध्ये पौष्टिक आहार. इतकंच नाही तर स्वच्छता, कारण स्वच्छता नसेल तर जंत होणार आणि मग परत त्या सगळ्या गोष्टी. आणि घरात टॉयलेट्स नाहीत, मग टॉयलेट स्वतः आम्हाला काकांनी कसं बांधायचं शिकवलं. ते बांधलेलं टॉयलेट आम्ही ह्या बायकांना दाखवलं, त्या बायकांना पण हे कसं बांधायचं दाखवलं आणि जेणेकरून त्या घरी जाऊन ते बांधतील. म्हणजे नुसतंच इथे शिकल्या आणि गेल्या असं नाही, तर घरी जाऊन त्या फॉलो करतील ह्याची आम्ही काळजी घेतली आणि ही टॉयलेट्स बांधणं शिकवलं. संध्याकाळी क्रीडांगणावर खेळणं आणि तिने चांगले संस्कार मुलांवर करावेत म्हणून आपल्या नर्सेसकडून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणं. मग त्या शिवाजीच्या असतील, विवेकानंदांच्या असतील, आणि पूर्णपणे एक कायापालट झालेली स्त्री आणि मूल वजन वाढलं की त्यांना आम्ही घरी पाठवत होतो. सो आजपर्यंत हजारो मुलं ह्या आपल्या बालविकास केंद्रामध्ये ॲडमिट होऊन बरी होऊन घरी गेलेली आहेत. आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत वेळोवेळी आम्ही अंगणवाडीत जातो आणि खूप अनुभव आम्हाला येतात. एकदा एक 9 महिने उलटून गेलेली गरोदर स्त्री तिथे मला भेटली आणि तिच्या डोक्याला मार लागला होता. तर मी म्हटलं की काय झालंय तुला, कशी काय पडलीस? ती म्हणाली नाही पडले मी आणि डोक्याला लागलाय. तर ती अंगणवाडी सेविका म्हणाली होती पडली बिडली काही नाही, दारुड्या नवऱ्याने तिला ढकललंय आणि म्हणून ती पडली. तर मग 9 महिने पूर्ण झालेत म्हणून मी तिला म्हटलं की आता आम्ही गाडी आणली तर तू चल हॉस्पिटलमध्ये, कारण आम्ही डिलिव्हरी मोफत करतो, तिथे काही खर्च येत नाही, औषधं मोफत देतो, राहणं मोफत आहे, तर तू चल. तर ती काही यायला तयार नाही, कारण नवऱ्याची खूप भीती होती. मग सासूलाही बोलवलं. सासूही म्हणाली जय बाई, माझ्या दारुड्या मुलाचं मी काय सांगू शकत नाही, तू बाई काही हिला नेऊ नकोस, नंतर आम्ही काय ते बघू. आणि मग आम्ही आपलं निराश होऊन परत आलो. परत आल्यानंतर 2 दिवसांनी पहाटे 2 वाजता मला फोन आला की एक बाई आली आहे कामथे कॉटेज हॉस्पिटलमधून आणि तिचं बाळ पोटातच गेलंय. धावत जाऊन हॉस्पिटलला बघितलं तर तीच बाई होती. मग मात्र काय म्हणजे हा मोठाच प्रश्न आहे की ह्या लोकांना कसं बदलायचं आणि कसं काय करायचं. त्यामुळे मग काका म्हणाले की असं नको, आपण ह्यांना घरी इथे आणण्याची सोय करू, सगळं आपण त्यांना फ्री ट्रीटमेंट देऊ, त्यांना जर यायचं हे नसेल तर दारात ॲम्ब्युलन्स पाठवू, पण एवढ्यानी सुद्धा पुरणार नाहीये, तर त्यांची हॉस्पिटलशी एक मानसिक अटॅचमेंट निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी असे सांस्कृतिक कार्यक्रम करा. आणि म्हणून मग डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. ह्या डोहाळे जेवणामध्ये आम्ही साधारण एका महिन्यात 80 ते 90 बायकांना इन्व्हाइट करतो आणि
जसं घरी डोहाळे जेवण, कदाचित घरी सुद्धा असं होत नसेल, इतकं चांगलं डोहाळे जेवण, वाडी भरून, कासाराला बोलवून, बांगड्या भरून, सगळे नाच गाणी, पंक्तीमध्ये जेवण असं करून प्रॉपर डोहाळे जेवण त्यांचं करतो. आणि ते झाल्यावर मग गायनेकोलॉजिस्टकडे नेऊन तपासणी आणि सोनोग्राफी करतो. आणि त्यामुळे मग मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतात की अहो, हे आमच्या माहेरी सुद्धा कधी केलं नसतं, असं डोहाळे जेवण आज हॉस्पिटलने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधली जी अटॅचमेंट आहे ती वाढायला सुरुवात झाली. पण तरी सुद्धा एक अडसर होता, मुलगी झाली तर. आता हॉस्पिटलला आल्यावर मुलगी झाली तर हे तर काय आमच्या हातात नाही, काही होऊ शकतं. पण तरी सुद्धा एकदा मी एका अंगणवाडीत गेले होते आणि ती बाई 6व्यांदा गरोदर होती, 25 किलो वजन असेल. तर मी म्हटलं काय हो, 5 मुली आणि तुम्ही 6व्यांदा गरोदर, हे कसं काय? म्हटलं 6वी मुलगी झाली तर. मुलगी झाली तर असा शब्द मी उच्चारला आणि ती इतकी चिडली, जोरजोरात रडायला लागली. ती म्हणली काही मला सांगू नका, मी अजिबात हॉस्पिटलला वगैरे येणार नाही, कशाला येता आमच्या दारात, आमचं आम्ही बघून घेऊ वगैरे. खूपच तिला राग आला. आणि मग ती सेविका पण म्हणाली अंगणवाडीची की जाऊ दे, तुम्ही जा घरी, ती अशीच आहे, तिला आम्ही समजावू, पण ती काही येणार नाही, तर तुम्ही जा परत हॉस्पिटलला. आणि आम्ही परत आलो. परत येताना मी मनात विचार केला की ती का अशी वागली असेल. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की कदाचित तिला घरातली इतकं टोचून बोलत असतील, सतत मुलगा व्हावा यासाठी, की तिला साधी कल्पनाही सहन झाली नाही की मुलगी झाली तर, आणि म्हणून ती असं वागली. तेव्हा मग काका म्हणाले की जर आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी झालीच तर त्या स्त्रीला तुम्ही साडी चोळी देऊन तिला डिस्चार्ज करा, म्हणजे तेवढंच तिला मनाला बरं वाटेल आणि ती आनंदाने घरी जाईल. त्याच्यानंतर काय, कोकणामध्ये अशा वाड्या आणि डोंगर असे खूप आहेत, त्याच्यामुळे डिलिव्हरीला जरी किती मोफत बिफत म्हटलं तरी आयत्या वेळी येऊ शकत नाही, पाऊस एवढा असतो. म्हणून मग आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवतो. आम्ही सगळ्यांना नंबर दिलेले आहेत, आमचे फोन नंबर. फोन केला की इमिजिएट ॲम्ब्युलन्स दारात जाते. पण काही वेळेला काय, ॲम्ब्युलन्स पोचेपर्यंत 1-2 बायकांची डिलिव्हरी आम्हाला त्यांच्या अंगणात करावी लागली किंवा मग ॲम्ब्युलन्समध्ये करावी लागली. म्हणजे आपला हेतू साध्य झाला नाही ना, की डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होणं गरजेचं आहे, हा हेतू साध्य झाला नाही. त्यामुळे मग आम्ही माहेर योजना सुरू केली. माहेर म्हणजे काय, तर त्यांना आधीच आणायचं 8 दिवस डिलिव्हरीच्या आणि मग इथे सगळ्या सोयी द्यायच्या. त्याला सुद्धा ते यायला तयार व्हायच्या नाहीत, की कशाला यायचं. मग त्यांना सांगावं लागतं की हे बघा, तुम्ही जेव्हा लग्न ठरवता तेव्हा तुम्ही काय तुमचं असेल मंडप बिंडप त्याची तयारी करता, याद्या करता, दागिने कुठून आणायचे, म्हणजे सगळं ठरवता ना, सगळं पेपरवर लिहिलेलं असतं, कोणाला काय काय आहेर द्यायचा, काय करायचं. पण जेव्हा हे बाळ या जगात येतं त्याचा पहिला श्वास कुठे घेणार ते कोणीच ठरवत नाही. तोही तितकाच महत्वाचा आहे जेवढा लग्नाचा मुहूर्त महत्वाचा आहे. आणि हे असं समजवल्यावर मला त्या तयार व्हायला लागल्या. मग त्यांना आम्ही हॉस्पिटलला आणायचं, 8 दिवस आधी ठेवायचं, असंच 3-4 वेळा जेवण, दूध, केळी, फळं हे सगळं द्यायचं. कधी आयुष्यात त्यांनी दूध बघितलेलं नाही, ते सगळं ते 8 दिवसात द्यायचं. त्यांना वेगवेगळी पुस्तकं नर्सेस आमचे वाचून दाखवतात की ज्याच्यामध्ये तिला काही चांगले संस्कार मिळतील. आणि असं करून मग तिची डिलिव्हरी करायची. ती झाल्यानंतर सुद्धा तिला काका असंच पाठवत नाही, तर एक बाळंतविडा तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये बाळासाठी गादी, उशी, टोपरी, झबली, 1000-1500 रुपयाचा तो बाळंतविडा आहे. तो सुधाकर जाधव आहेत त्यांच्याकडून तयार केलेला आहे आणि तो तिला द्यायचा आणि मग तिला ॲम्ब्युलन्सनी घरी सोडायचं. बऱ्याच वेळा मुलगी झाली की कोणी न्यायलाच येत नाही, मग ते आम्हालाच ॲम्ब्युलन्सनी घरी सोडावं लागतं. तिचं नाव ठेवत नाही, ते सुद्धा नाव आम्हालाच ठेवावं लागतं. सो ह्या सगळे जे डिफिकल्टीज आहेत त्या कशा ओव्हरकम करायच्या हे दरवेळी काकांनी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे हळूहळू ह्या स्त्रिया हॉस्पिटलला यायला लागल्या. पण तरी सुद्धा गरोदरपणात ट्रीटमेंट करायची म्हणजे तरी सुद्धा उशीरच आहे, कारण तोपर्यंत सगळं होऊन गेलेलं असतं. पण तिची मूळ तब्येतच सुधारावी ह्यासाठी नवीन लग्न झालेल्या बायकांना तुम्ही बोलवा आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करा, असं काका म्हणाले. म्हणून मग आता काय कार्यक्रम, म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही मंगळागौरी साजरा करायला लागलो. आणि मग मंगळागौरीच्या निमित्ताने त्या आल्या की त्यांना मग विटॅमिनच्या गोळ्या, फॉलिक ऍसिड, औषधं हे सगळं सुरू करायचं आणि तुझी तब्येत आता चांगली ठेवायला सुरुवात कर असं सांगायचं. बरं, नुसतीच मंगळागौर नाही तर तेव्हा त्यांनी काय केलं काकांनी, की एक पुण्यामध्ये स्वानंदी नावाचा ग्रुप आहे, ते सगळ्या आपल्यासारख्या चांगल्या घरातल्या स्त्रिया आहेत, पण एक आवड म्हणून त्यांनी मंगळागौरीच्या खेळांमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. म्हणजे अतिशय चांगल्या तऱ्हेने त्या खेळ खेळतात आणि इतर स्त्रियांना शिकवतात. तर त्या ग्रुपला मग काकांनी देरवणला पाठवलं आणि त्या ग्रुपतर्फे आम्ही आमच्या सगळ्या नर्सेसना ते खेळ शिकवले. आता हे जे पूर्वीचे खेळ आहेत, बसफुगडी आहे किंवा फुगडी आहे, जे काही खेळ आहेत त्याच्यामुळे व्यायाम होतो स्त्रियांना चांगला, त्यांचं शरीर लवचिक होतं आणि डिलिव्हरी नॉर्मल व्हायला फायदा होतो. आता हे खरं शहरातल्या स्त्रियांना सुद्धा गरजेचं आहे,
तर ते काकांच्या मार्गदर्शनामध्ये खेडेगावातल्या स्त्रियांनाच फक्त मिळतंय, पण हे सगळ्या स्त्रियांना गरजेचं आहे आणि ते झाल्यामुळे आपोआप डिलिव्हरीज नॉर्मल व्हायला लागल्या. कारण आमच्या सगळ्या मुलींना आम्ही ते शिकवलं आणि मुलींनी त्या सगळ्या नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना शिकवलं आणि हे आता रेग्युलर बेसिसवर हे आमचे मंगळागौरीचे खेळ चालू असतात. एवढंच होऊन नाही तर ह्यांच्यामध्ये जे दुवा असतो पेशंट आणि हॉस्पिटल, तो म्हणजे गावातला सरपंच किंवा अंगणवाडीतली सेविका. ती म्हणाली तर ते येणार नाही तर ते अजिबात फिरकणार सुद्धा नाहीत हॉस्पिटलला. आणि अशा 6,000 अंगणवाडी सेविका आहेत. मग आम्ही त्या सेविकांना सगळ्यांना हॉस्पिटलला बोलवायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या कामामध्ये आत्मीयता निर्माण व्हावी ह्यासाठी त्यांना वेगवेगळी प्रेझेंटेशन्स, वेगवेगळ्या डॉक्टरांतर्फे वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, त्याच्यानंतर अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर म्हणजे जोखमीची माता कशी ओळखायची, पावसाळ्यातले आजार कसे ओळखायचे, त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय, अशा अनेक विषयांवर आम्ही त्यांना एज्युकेट केलं. आणि आता त्या सेविका सगळ्या आनंदाने हॉस्पिटलला येतात. आता त्या आमच्याच झाल्यात. आम्ही नुसतं म्हटलं तू आज एवढ्या मुलींना आणटी लगेच घेऊन येते, म्हणजे इतकी ती आपलीशी झालेली आहे. पण तिथेही काका थांबले नाही. ते म्हणाले असं एवढं करून चालणार नाही. त्या सेविका ज्यांच्या मार्फत आपण काम करतोय त्यांचं आरोग्य चांगलं आहे का हे तुम्ही बघा, कारण त्या मुलांना ट्रीटमेंट देणार. म्हणून मग त्यांची सुद्धा मोफत तपासणी वालावलकर हॉस्पिटलमध्ये झाली. त्यांची सोनोग्राफी, त्यांचं रक्त, त्यांना जर काही आजार असले तर त्यांची सगळी ट्रीटमेंट मोफत झाली. सरपंचांना आम्ही बोलवलं, सगळ्या सरपंचांना ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजची माहिती दिली आणि सांगितलं की तुमच्या गावात जर आम्हाला तुम्ही बोलवलं तर आम्ही या गोष्टीसाठी मार्गदर्शन करू. आणि हॉस्पिटलचा उद्देश किंवा हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य काय आहे की हे जे 300 बेड आहेत ते सगळे रिकामे व्हावेत, हे काकांचं वाक्य आहे. हे म्हटल्यानंतर ते सरपंच एकदम आपलेसे होतात, कारण त्यांना कळतं की आजार होऊ नये ह्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. ह्या ट्रस्टचा उद्देश असा आहे की आजार होण्याआधीच आम्ही तुम्हाला बरं करतोय. आम्ही हे 300 बेड सगळे भरभरून व्हावेत आणि हे हॉस्पिटल रुग्णांनी फ्लरिश व्हावं असं न होता हा समाज निरोगी राहावा ह्यासाठी हा ट्रस्ट प्रयत्न करतो, हे त्यांना पूर्णपणे पटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे सरपंच आता आपलेसे झालेले आहेत आणि ते वेळोवेळी आम्ही बोलवलं की येतात. ह्याचा परिणाम असा झाला की जेव्हा 2000 साली काकांनी हे डिपार्टमेंट सुरू केलं, सामाजिक आरोग्य विभाग, त्यावेळी एकही स्त्री हॉस्पिटलला डिलिव्हरीला येत नव्हती. सगळ्या स्त्रिया घरी डिलिव्हर होत होत्या. आता 90% वर स्त्रिया या हॉस्पिटलला येऊन डिलिव्हर होतात. त्यावेळी जन्मलेल्या मुलाचं वजन हे 2 किलोहूनही कमी होतं, ते आता 2.5 किलोच्या वर आहे. कारण बाळाचं बर्थवेट चांगलं असेल तर बाळाची तब्येत पुढे चांगली राहते, त्यामुळे ऑटोमॅटिकली ती तब्येत चांगली राहिली. बरं एवढंच नाही, बाळ जन्मलं पुढे काय, तिने काळजी घेतली नाही तर परत कुपोषण. म्हणून मग काका म्हणाले की तुम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करा. पण वर्षाचा वाढदिवस म्हणजे वर्ष वाया गेलं, म्हणून मग 6 महिन्याचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. मग त्यांना बोलवायचं, त्यांना 6 महिन्यासाठी ओवाळायचं, त्यांना काही चमचा वाटी द्यायचं. चमचा वाटी म्हणजे जे काही खायला द्यायचंय ते चांगल्या निर्जंतुक चमचा आणि वाटीतून द्यायचं आणि त्यांना चांगल्या सवयी लावायच्या. आणि मग 6 महिन्याचा वाढदिवस आणि 1 वर्षाचा वाढदिवस, मग त्यांचं लसीकरण, हे सगळं झालंय का की जेणेकरून ते बाळ जोपर्यंत स्वतःहून खात नाही आणि आईवर अवलंबून आहे तोपर्यंत त्याची सगळी काळजी ही वालावलकर हॉस्पिटलने घेतली आणि त्यामुळे हळूहळू आता आरोग्याचा दर्जा सुधारायला मदत झालेली आहे. हे झालं गरोदर माता आणि कुपोषित मुलं. पण अशा मुली भरपूर होत्या. एकदा मी अशीच ओपीडीत बसले होते आणि एक वडील आले एका मुलीला घेऊन, एकदम बारीक अशी, पंजाबी ड्रेस घातला होता, हाडाची काढं झाली होती, 20 किलो वजन असेल जेमतेम तिचं. तिला ताप येत होता आणि खोकला येत होता, म्हणून वडिलांनी तिला तपासायला आणलं होतं. तर सगळे तिची मी एक्झामिनेशन वगैरे केलं आणि वडिलांना विचारलं की काय ही कितवीत आहे. तर ते म्हणाले अहो कितवीत काय, ही 22 वर्षाची आहे. ही जेव्हा 16 वर्षाची होती तेव्हा हिचं आम्ही लग्न केलं, कारण मला आधीच्या 5 मुली आहेत, त्यांचं सगळं मला बघायचंय. 17व्या वर्षी तिला पहिलं मूल झालं सिझेरियन सेक्शननी. 18व्या वर्षी दुसरं सिझर आणि दुसरी मुलगी झाली आणि 19व्या वर्षी दारुड्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. आणि आता त्या 2 मुली, ही माझी मुलगी, हे सगळं आता परत आमच्या घरी आले आहेत. माझ्या आधीच्या 5 मुली आहेत. ह्या सगळ्यांना सांभाळणं मला शक्य नाही आणि म्हणून या कुपोषणामुळे ही आजारी पडलेली आहे आणि तिला टीबी झाला होता. म्हणजे ही आपल्या किशोरी मुलींची खेडेगावातल्या परिस्थिती आहे आणि ह्याच्यावर मात करायची आणि महाराजांच्या स्वप्नात असलेली किशोरी शक्ती गृहस्वामिनी निर्माण करायची, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काकांनी मग इथे किशोरवयीन मुलींसाठी तुम्ही कार्यक्रम घ्या म्हणून सांगितलं. म्हणून मग सगळ्या परत गावातल्या मुलींना आम्ही त्यांची तपासणी, त्यांचं हिमोग्लोबिन, त्यांचं वजन, उंची, त्यांनाही हे लाडू, हे सगळं प्रकरण सुरू केलं. पण तेवढ्यानी पुरे नाही, या तरुण मुली आहेत, त्यांना नीट समजलं पाहिजे, आपण काय सांगतोय ते सगळं नीट कळलं पाहिजे.
ह्याच्यासाठी मग आम्ही हे किशोरी मेळावे तर घेतलेच. एका वेळी साधारण 150 मुली आम्ही हॉस्पिटलला बोलवतो आणि हे सगळं दिवसभर त्यांना सांगतो आरोग्याबद्दलची माहिती. त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने माहिती देतो, सेक्स एज्युकेशन बद्दल माहिती देतो, आहाराबद्दल माहिती देतो. आणि मग असं ठरलं की असं नाही करायचं, आपण आणखीन मुलींच्या जवळ जायचं. आणि म्हणून मग त्या 30-30च्या ग्रुपमध्ये या खेडेगावातल्या मुलींना आम्ही हॉस्पिटलला आणून 10 दिवस राहायचं आणि शिबिर घ्यायचं असं ठरवलं. ते शेवटचा दिवस काल परवा 22 तारखेलाच झाला आणि 30 मुली आपल्याकडे राहायला आल्या होत्या. त्याच्यात सकाळी उठल्यापासून प्राणायाम आणि व्यायाम आणि प्रार्थनेपासून ते रात्री झोपेपर्यंतचा त्यांचा कार्यक्रम आखलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी काय खावं, दुपारच्या वेळात चांगल्या आरोग्यपूर्ण रेसिपीज घरी कशा तयार करायच्या, घर स्वच्छ कसं ठेवायचं, ह्यांना पण टॉयलेट्स कशी बांधायची, कोणती पुस्तकं वाचायची, त्या पुस्तकातून नोट्स काढून त्याच्यावर आपण कसं फॉलो करायचं, हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात शिकवलं. अपेक्षा अशी होती की महाराजांना अपेक्षित असलेली गृहस्वामिनी यातून निर्माण व्हावी. आणि परवाचं ते शिबिर नक्कीच सक्सेसफुल झालंय. कारण प्रत्येक मुलीने जेव्हा आम्ही त्यांना प्रश्नपत्रिका दिली की तुम्हाला काय वाटलं किंवा स्त्रीचं स्थान काय आहे, तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की स्त्रीचं स्थान हेच आहे की तिने आपलं चूल आणि मूल व्यवस्थित सांभाळावं आणि ती त्यातलं एक अदृश्य इंजिन आहे किंवा ती मल्लखांबातला खांब आहे वगैरे अशी उत्तरं दिली आहेत. म्हणजे त्यांना आम्ही काय सांगितलं ते नक्की कळलेलं आहे हे याच्यावरून कळतं.